केंद्र सरकारने देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि देशातील सामाजिक जडणघडणीवर मोठा दुर्गामी परिणाम करणारा हा निर्णय असल्याचं मानलं जातं। जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाला काँग्रेसने पाठिंबा दिला। जनगणना काँग्रेसची संकल्पना आणि काँग्रेसची संकल्पना भाजपने स्वीकारली याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधींनी दिली। जातनिहाय जनगणना करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारवर दबाव आणला होता आणि आता आरक्षणावरील 50% मर्यादा हटवायला हवी अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे। जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाची कशा प्रकारे अंमलबजावणी केली जाणार हे केंद्र सरकारने स्पष्ट करावं अशी मागणी जी आहे ती राहुल गांधींनी केली आणि या जनगणनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करायला हवी असंही ते म्हणाले। जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक असून मोदी सरकारच्या निर्णयामुळे मागासवर्गीयांना न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। तर काँग्रेसने या जनगणनेला सतत विरोध केला होता अशी टीकाही त्यांनी केली। जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधानांचे आभार मानलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। संविधान बचावच्या उठसूट बाता मारणाऱ्या काँग्रेसची अवस्था आता सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी होणार आहे अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे। आपली वोट बँक सांभाळण्याच्या स्वार्थापोटी काँग्रेसने अशी जनगणना होऊ दिली नाही असं शिंदे म्हणाले। मनोज जरांगे पाटलांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय। कायदेशीर प्रक्रियेला आमचा विरोध नाही, मात्र ओबीसीचा आकडा फुगवून सांगू नका अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे। जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी स्वागत केलं। राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात ही मागणी प्रसिद्ध केली होती आणि केंद्र सरकारने निर्णय घेतल्याबद्दल तटकरेंनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। जातनिहाय जनगणनेची घोषणा केवळ बिहार निवडणुकीपुरता मर्यादित न राहता त्याचा फायदा ओबीसी समाजाला प्रत्यक्षात व्हावा अशी अपेक्षा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली। ही घोषणा हवेत विरून न जाता प्रत्यक्षात अंमलबजावणी होणं गरजेचं आहे असंही वडेट्टीवार म्हणाले। जातीय जनगणना सरकारकडे नसल्यानं शासकीय योजनेवर मर्यादा येत होत्या आणि त्यामुळे आता ओबीसी मधल्या शेकडो जातींना फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी दिली। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं। केंद्र सरकारने लवकरात लवकर जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी त्यांनी केली। आजचा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे। जातीय जनगणनेवर मंत्री आशिष शेलारांनी हे वक्तव्य केलं। चंद्रपूरमध्ये ओबीसी बांधवांनी फटाके फोडून आणि जल्लोष करून जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि यावेळी ओबीसी बांधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले। नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेसह अनेक ओबीसी बांधवांनी जल्लोष केला। एकमेकांना लाडू भरवत ओबीसी बांधवांनी आनंद साजरा केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर वर्षा निवासस्थानी राहायला आलेले आहेत। अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर त्यांनी वर्षा बंगल्यावर प्रवेश केला। मुख्यमंत्री फडणवीसांची मुलगी दिविजा फडणवीसने 10वीच्या परीक्षेत 92.7% मिळवलेत। अमृता फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली। माओवाद्यांच्या गडामध्ये जवानांनी तिरंगा झेंडा फडकवला। गेल्या 9 दिवसांपासून माओवाद्यांच्या विरोधात 3 राज्याच्या सीमेवर असलेल्या करेगट्टाच्या पर्वतरांगांमध्ये जवानांचं मोठं ऑपरेशन सुरू आहे आणि यातील 2 मोठ्या पहाडी असलेल्या धोबे पहाड आणि नीलम सराय या 2 मोठ्या डोंगरांवर जवानांनी आपलं वर्चस्व मिळवलं। IPS देवेन भारती मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त असणार आहेत। विवेक फणसळकरांच्या निवृत्तीनंतर देवेन भारतींची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। धाराशिवमध्ये शिवसेना जिल्हाध्यक्षांच्या बॅनरवर तानाजी सावंतांना स्थान दिलेलं नाही, त्यामुळे तानाजी सावंतांच्या नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं। आदिती तटकरेंना 1 दिवसासाठी झेंडावंदनाचा मान देण्यापेक्षा कायमस्वरूपी मान द्या, पालकमंत्री पदावरून भाजप नेते पंडित पाटलांनी ही मागणी केली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। यामुळे खासदार निलेश लंकेंनी विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांच्यावरील आरोपांचं खंडन केलं। फसवणुकीचं प्रकरण 2004चं असल्याचं त्यांनी म्हटलं आणि या प्रकरणात सर्व कोर्टांनी क्लीन चिट दिल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। महाराष्ट्राच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेली मंगल कलश यात्रा आज
साईबाबांच्या शिर्डीत पोहोचले आणि या यात्रेत मोठ्या उत्साहात शिर्डीत स्वागत करण्यात आलं. शिर्डीत राष्ट्रवादीच्या मंगल कलश यात्रेत चोरट्यांनी डल्ला मारला. माजी आमदारसह कार्यकर्त्यांच्या खिशातून चोरट्यांनी पैसे लंपास केले. दरम्यान शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूरमध्ये जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ आणि जिल्हा समितीतर्फे सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. गेल्या 36 वर्षांपासून हा सोहळा आयोजित केला जातो आणि सर्व जाती आणि समाजातील जोडप्यांचा विवाह जैन कलार समाजाच्या वतीने लावण्यात आला. तसेच त्यांना आवश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं. अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी यात्रेत राज्यमंत्री इंद्रनील नाईकांनीही उपस्थिती लावली. दरम्यान त्यांनी राजराजेश्वर मंदिरात महाआरती केली. नवी मुंबई महानगरपालिकेने मुख्यालयाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त ही विद्युत रोषणाई करण्यात आली. डोंबिवलीमध्ये प्रियकराने प्रियसीची गळा आवळून हत्या केली. 3 वर्षांपासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान दोघांमध्ये झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव यात्रेचं भिवंडीत जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर एसटी बसनं दुचाकीस्वाराला चिरडलं आणि या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीचा मृत्यू झाला. भिवंडीत वक्फ सुधारणा कायद्याविरोधात बत्ती गुल आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात नागरिक, व्यापारी, धार्मिक संस्था या सहभागी झाल्या होत्या. तर घर, दुकानं, कारखाने यामधील 15 मिनिटांसाठी वीज बंद करून सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. पाकिस्तानमधील पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार पलवशा मोहम्मद जई खान यांनी दरपोक्ती करत भारताला धमकवण्याचा प्रयत्न केला. अयोध्येमधील नव्या बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी लष्करातील सामान्य सैनिक लावेल असा फाजील आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाअंतर्गत NIAची टीम घटनास्थळी दाखल झाली असून अत्याधुनिक उपकरणांसह बेहसरन घाटीत 3D मॅपिंग करण्यात येणार आहे. संशयितांच्या जबाबांवर आधारित ही मॅपिंग दहशतवाद्यांच्या एंट्री आणि एक्झिट पॉईंट ओळखण्यास मदत करणार आहे. पुण्यातील पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेले 50 नागरिक अद्यापही काश्मीरमध्येच आहेत. हे 50 नागरिक स्वेच्छेनं तिथे थांबलेत. त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. अमरनाथच्या एका गृहसंकुलातील फ्लॅटमध्ये 14 जणांचं बांगलादेशी कुटुंब राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये 5 पुरुष आणि 5 महिला, 5 लहान मुलांचा समावेश होता. यापैकी पोलिसांनी 5 पुरुषांसह 4 महिलांना अटक केली. पहलगाम हल्ल्यात राजकारण आणू नये. भाजपच्या अनेक संस्था, संघटना समाज माध्यमांवर याचं राजकारण करतायत आणि असा आरोप संजय राऊतांनी केलाय. हा हल्ला झाल्यावर 24 तासांच्या आत पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता. जगभरात याच पद्धतीने बदला घेतला जातो असं म्हणत राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली. पहलगाममधील हल्ल्याचा शरद पवारांनी निषेध केला. दहशतवाद्यांचा बिमोड करायचा असेल तर सर्वांनी एकत्र यायलाच हवं असं पवारांनी म्हटलंय. तर सरकारनं विशेष अधिवेशनही बोलवावं अशी मागणी पवारांनी केली. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं धुळ्याच्या एकविरा देवी मंदिरात हिंदोळा महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अक्षय तृतीयानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती इथल्या अष्टविनायक महागणपती मंदिरात अक्षय तृतीयेच्या निमित्तानं खास आंब्याची सजावट करण्यात आली. यावेळी बाप्पाला आंब्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. पिंपरी चिंचवडमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांनी मोठ्या संख्येने वाहनांची खरेदी केली आणि यावेळी नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात खरेदी केली. पेणमध्ये रायबा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या यात्रेला 150 वर्षांची परंपरा आहे. देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. रत्नागिरीच्या बाजारपेठेत हापूस आंब्याची आवक वाढली आणि त्यामुळे आंब्याला 500 ते 700 रुपये दर मिळतोय. दरम्यान आंबे खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. पंढरपूरमध्ये एका शेतकऱ्यानं 3 किलो वजनाचे आंबे पिकवलेत आणि या आंब्यांना शेतकऱ्यांना शरद मँगो असं नाव दिलंय. दरम्यान आंबे पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात. बीड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आणि यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पाणी वाया गेल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान तातडीनं पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकाचं 15 दिवसांपासून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय. दरम्यान स्थलांतर केलेल्या ठिकाणी सोयी सुविधा नसल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. तातडीनं सोयी सुविधा देण्याची मागणी नागरिकांनी केली. बीडच्या तांदळा गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून अनधिकृतपणे महामार्ग बांधल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आणि यामुळे आतापर्यंत 18 शेतकऱ्यांनी जीवन संपवलंय. दरम्यान जमिनीच्या मोबदल्याच्या मागणीकरता शेतकरी उद्या आंदोलन करणार आहेत.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात तसंच तुकोबांच्या शिळा मंदिरात आज अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आंब्याची आरास करण्यात आली। 1200 आंब्याचा वापर करून ही आरास करण्यात आली होती। गोंदियाच्या कृषी विभागानं खरीप हंगामासाठी नियोजन केलेलं आहे। 2,18,000 हेक्टरवर भाताची शेती केली जाणार आहे। 50% शेतकऱ्यांचं घरचं बियाणं आणि 50% बाजारातील बियाणं याप्रमाणे कृषी विभागानं नियोजन केलं आहे। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कचरा डेपो दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी करण्यात आली। तातडीनं कचरा डेपो हटवण्याची मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली। शहापूर तालुक्यातील समृद्धी महामार्ग 1 मे नंतर सुरू होणार आहे। कोळकेवाडी टोल नाका सुरू झाल्यानंतर शहापूर तालुक्यात वाहतुकीचा ताण वाढणार आहे। चंद्रपूरच्या इरेई नदीच्या खुलीकरणाच्या कामाला वेग आला। 45 दिवसात खुलीकरणाचं काम पूर्ण केलं जाईल। यासाठी 17 कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम पूर्ण झालं आहे। राज्याचं कला संचालनालयाचं पथक लवकरच या पुतळ्याची पाहणी करणार आहे। त्यानंतरच अनावरणाची तारीख निश्चित करण्यात येईल। बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर इथे डॉक्टर अमोल पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं लोखंडी रॉड आणि काठ्याने मारहाण केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। आरोपींच्या अटकेसाठी उमापूर गाव बंदची हाक देण्यात आली। बीडच्या वडवणी तालुक्यातील पुसरा शिवारात पाण्याच्या शोधात फिरणारा हरिण 30 फूट खोल विहिरीत पडला आणि ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी वनविभागाच्या मदतीनं हरणाचं रेस्क्यू करत त्याला जीवनदान दिलं। उन्हाचा तडाखा वाढल्यानं मागील 8 दिवसांपासून रायगड जिल्ह्यात तापमानानं उच्चांक गाठला। किल्ले रायगडावरील जलसाठा असणारे हत्ती तलाव आणि गंगासागर तलाव यातील पाणी पातळीनं तळ गाठला। त्यामुळे 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। रायगडच्या खालापूरमध्ये शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली। हत्येतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। जळगावच्या पाचोरा शहरात मध्यरात्री 2 घरांमध्ये चोरीची घटना घडली। चोरट्यांनी घरातून लाखो रुपयांची दागिने लंपास केलेत। चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। हिंगोलीच्या पहिणी आणि नरसी नामदेव गावात सोलार कंपनीनं शेतकऱ्यांची फसवणूक केली। सोलार पंप दिला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। नागपूरमध्ये विविध ठिकाणी चोरी करणाऱ्या 4 अल्पवयीन बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान पोलिसांच्या चौकशीतून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। मालेगावच्या सटाणामध्ये धावत्या वाहनाने अचानक पेट घेतली आणि अग्निशमन दलाच्या वतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नाशिकमध्ये पोलीस ठाण्यातून पळालेल्या क्रिश शिंदेला पोलिसांनी पकडलं। दरम्यान क्रिश शिंदेला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। जीवघेणा हल्ला करण्याचा क्रिश शिंदेवरती आरोप आहे।